जनाई मंदिरात वेगळीच प्रथा अनुभवली ती म्हणजे समई लावण्याची. हो, हरगुडे गावाची जी ग्रामदेवता आहे ती म्हणजे जानाई देवी. या गावामध्ये प्रत्येक घराची समई नवरात्रात तिथे जाऊन लागते. म्हणजे 9 दिवस या समया तेवत ठेवण्याचं काम तिथल्या पुजाऱ्यांचं असतं आणि ते कसोशीनं करत असतात. पहिल्या दिवशी ही माळ सगळ्यांची तिथे पाहिली आणि नवीन समई असेल तर समईची पूजा करून त्यात वात लावून तो दिवासुद्धा तिथे लावण्यात येतो. हे सगळं चित्र मला खूपच छान वाटलं. किती सुंदर ना, की दिवा तेवत ठेवणे आणि तोही पूर्ण गावाचा. हे सगळं बघितल्यावर मलाही वाटलं, की आपण सुद्धा आपली समई तिथे ठेवली पाहिजे. पण पहिल्या दिवशी मी देवीला फक्त हळद-कुंकू वाहून नमस्कार करून आले आणि मनात अगदी ठरवलं, की आपली माळ असली पाहिजे आणि आपला दिवासुद्धा असला पाहिजे. अर्थात माझ्याकडे आता समई नव्हती, पण माझ्या दारात लागलेल्या, परसात लागलेल्या झेंडूची पहिली माळ मी या देवीला वाहिली आणि माझ्याकडे असलेला छोटासा दिवा मी माझी समई म्हणून त्या देवळात ठेवली. त्या देवाची साग्रसंगीत पूजासुद्धा केली आणि तो दिवा छान लावला. आता तो 9 दिवस तेवत राहणार आहे. मला खूप छान वाटलं. मला दिव्यांचं, समईचं फार अप्रूप आहे. मला असं वाटतं हा दिवा आपल्याला ऊर्जा देत असतो. तुम्हाला सक्षम करण्यासाठी किंवा असंच तेवत राहण्यासाठी. तर त्याची पूजा मला करता आली आणि माझा दिवा 9 दिवस त्या जानाई मंदिरात तेवत राहणार आहे याची मला खूप मज्जा वाटली. आहे की नाही वेगळी प्रथा आणि छान प्रथा. अशा प्रथा खरं तर या अखंडित राहिल्या पाहिजे. कारण नव्या पिढीला हे दान मिळालं पाहिजे. म्हणूनच हे करण्याचं प्रयोजन.